नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। शिराळा तालुक्यात चलो बुद्ध की और धम्म रथ 2025 उत्साहात। धम्म प्रसारासाठी बुद्धिस्ट सोसायटी व वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शिराळा तालुका कार्यकारिणी आणि वंचित बहुजन आघाडी शिराळा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने चलो बुद्ध की और धम्म रथ 2025 या धम्म प्रसारक रथयात्रेचे आयोजन करण्यात आलं। या रथयात्रेचा उद्देश तालुक्यात बुद्ध, धम्म व संघ यांच्या तत्वज्ञानाचा प्रसार करणे हा होता। 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतरणाची घोषणा केली आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ तसेच अशोक विजयादशमी व धम्म प्रवर्तन दिनानिमित्त तालुक्यात धम्म रथ फिरवण्यात आला। रथयात्रेच्या स्वागतासाठी तालुक्यातील विविध गावांमध्ये उपासक, उपासिका आणि धम्म बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। जय भीम घोष, बुद्ध वंदना आणि धम्म शिकवणीच्या कार्यक्रमांमुळे वातावरण धम्ममय झालं होतं। या उपक्रमात आयुष्यमान जगन्नाथ परुळे, नामदेव झिमुर, निखिल कांबळे, शशिकांत कांबळे, सुनील घोलप, सत्यशोधक, प्रदीप बनसोडे, वैभव वाघमारे, शंकर ढेकळे, जगन्नाथ कांबळे, जगन्नाथ झाडे, कृष्णा कांबळे, दीपक कांबळे, तानाजी बनसोडे, अजय वाघमारे, आकाश कांबळे, प्रदीप कांबळे यांनी संयोजन म्हणून काम पाहिलं। धम्म रथासाठी तन, मन आणि धनाने सहकार्य करणाऱ्या सर्व धम्म बांधवांचे संयोजकांनी मनापासून आभार मानले। या रथयात्रेचा सांगता समारोप खुजगाव येथे करण्यात आला। सांगता समारंभानिमित्त एकात्मता मित्र मंडळ व एकात्मता महिला मंडळ खुजगाव यांनी भोजन दानाचे आयोजन केलं होतं। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, तथागत गौतम बुद्धांचा विजय असो, सम्राट अशोकांचा विजय असो। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।